तर आता एक्स्ट्रा पैसे कमवायच्यात म्हटल्यावरती काहीतरी एक्स्ट्रा बुद्धी जी असेल तर ते आपल्याला लावावीच लागेल. ठीक आहे, तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे, आता समर वेकेशन येत आहे, तर लहान मुलांसाठी आपण कशा टाईपचे कस्टमाइज वर्कशीट्स जे काही असतील ना तर ते बनवू शकतो, त्यांना जे कार्टून्स आवडतात ते. आता मी इथे 3 कार्टून्स टार्गेट केलेले आहेत. टॉम अँड जेरी आहे, डोरेमॉनची आहे आणि मोटू पतलूची आहे. ठीक आहे, म्हणजे मुलांना कसं असतं, अभ्यास करायचा आहे पण तो जर फन मेथड मध्ये करायला मिळाला ना तर अजून जास्त बेनिफिशियल राहत आहे. आणि जर अशा टाईपचं काहीतरी वर्कशीट तुम्ही डिझाईन करताय ना तर नक्कीच पॅरेंट्स सुद्धा तुमच्याकडून अशा टाईपचे वर्कशीट जे काही असतील ना तर ते विकत घेतील. ठीक आहे, तर इन डिटेल हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे ट्युटोरियल जो असेल ना तर तो विदाऊट स्किप करता नक्कीच बघा. एक छान वर्क फ्रॉम होम ऑप्शन तुम्हाला अवेलेबल होतो, जो तुम्हाला चांगले पैसे जे असतील ना तर ते कमवून देऊ शकतो. मोबाईलचा वापर करून सुद्धा हे वर्कशीट्स तुम्ही बनवू शकता. त्यामुळे व्हिडिओ जो असेल तर तो शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि असेच छान छान ट्युटोरियल्स बघण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. तर आता ही वर्कशीट बघा मी बनवलेली आहे डोरेमॉन थीम मध्ये, ज्याचं मी नाव दिलेलं आहे, जे की पूर्ण इन डिटेल अभ्यास करूनच या गोष्टी कराव्या लागतात. नाव दिलेलं आहे बघा डोरेमॉन सुपर समर ऍक्टिव्हिटी बंडल ग्रेड 1 फर्स्ट स्टँडर्ड साठी. खाली मी दिलेला आहे वर्कशीट बाय माऊली बिझनेस. अबाउट मीचं सेक्शन सोडलेलं आहे, ज्याच्यामध्ये इथे इंट्रोडक्शन एक होतं की नोबिताचं नाव, आणि मग माय नेम इज, आय एम डॅश युअर सोल्ड, माय फेवरेट कलर वगैरे या सगळ्या गोष्टी ऍड केलेल्या आहेत. रूल्स काही आहेत ही वर्कशीट सॉल्व्ह करण्यासाठी, जसं की ब्रिंग युअर पेन्सिल्स आणि क्रेयॉन्स, कारण आपण कलर ऍक्टिव्हिटी पण याच्यामध्ये ऍड करणार आहे. डू युअर बेस्ट वर्क, लिसन अँड स्पीक काइंडली, बी नीट अँड टायडी, हॅव फन अँड कीप स्माइलिंग, आय लव्ह टू, जे काही असेल ते. ठीक आहे, तर इथे आता हा डोरेमॉन थीम आहे, त्यामुळे एक इंट्रोडक्शन जो आहे बेसिक तर तो याच्यामध्ये झालेला आहे. नंबर ऍक्टिव्हिटी आहे तर ती आपण केलेली आहे. तर आता इथे मी तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी जी आहे तर ती मी स्वतः बनवून दाखवणार आहे. ठीक आहे, आता इथे मी काय करणार आहे या ऍक्टिव्हिटीमध्ये, हे मी सगळंच दाखवेन. मोटू पतलूच्या थीम मधला पण आपण एक पेज बनवूयात, आणि हा जो पेज असेल ना तर तोही आपण एक बनवूयात. तर बॅकग्राऊंडला मी एक एलिमेंट घेतलेला आहे, एक फोटो जो असेल ना तर तो घेतलेला आहे बॅकग्राऊंडला. आता इथे मला इथे ऍड करायचं आहे की टेक्स्ट मध्ये जाईन, किंवा इथे सिम्पली ऍप्स मध्ये एक सेक्शन आहे. ठीक आहे, ऍप्स मध्ये मी आलेले आहे, इथे ऍप्स मध्ये. ठीक आहे, ऍप्स मध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत ऑलरेडी, त्यातला एक ऍप जो असेल तो मी ओपन करते, ज्याचं नाव आहे मॅजिक मॉर्फ. आणि तुम्हाला जे काही टाईप करायचं असेल तर ते तुम्ही टाईप करू शकता, किंवा मग इथून तुम्ही ते सिलेक्ट जे असेल ना तर ते करू शकता. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला मला काय लिहायचं आहे इथे वरती, तर मला लिहायचं आहे हेल्प. ठीक आहे, मला इथे काय लिहायचं आहे, हेल्प मी काउंट माय गॅजेट्स. ठीक आहे, जे तुमचं नाव असणार आहे, हेडिंग असणार आहे तुमच्या ह्या पेजची. ठीक आहे, थोडस साईज मोठी करते बघा. इथे काय दिलेलं आहे, हेल्प मी काउंट माय गॅजेट्स. ठीक आहे, इथे असं मी इथे ऍड करते याला. आता इथे तुम्ही मे बी, आता मी एक बॅकग्राऊंडला एक स्काय घेतलाय, जर तो स्काय मध्ये फिट होत असेल तर तुम्ही ऍड करा, किंवा मग तुम्ही दुसरे एलिमेंट जे काही असतील तर ते तिकडे ट्राय आउट करू शकताय. मी सेम एलिमेंट घेतेय, खाली जो एलिमेंट आहे तर तोच सेम एलिमेंट मी घेते, साईज फक्त त्याची चेंज करते. ओके, आणि ही जी टेक्स्ट आपण टाईप केलेली आहे तर ती मी पोझिशन वाईज वरती घेऊन येते. ठीक आहे, असं मी इथे काहीतरी अरेंज केलेलं आहे. ठीक आहे, हेल्प मी काउंट माय गॅजेट्स. ठीक आहे, तर एक पेज मी इथे डिझाईन केलंय. इथे हवं तर तुम्ही त्याला, आता इथे मॅजिक मॉर्फचा ऑप्शन आहे, किंवा ऍप्स मध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, तर त्यातला कोणताही ऑप्शन जो असेल ना तर तो तुम्ही इकडे यूज करू शकता. ठीक आहे, तर आता इथे काही वेगवेगळे एलिमेंट्स येतात, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा जो काही डिझाईन असेल ना तर तो रेडी करू शकताय. थोडस झूम आउट करते. ओके, मॅजिक मॉर्फ म्हणून एक ऑप्शन आहे, म्हणजे जे काही आपले टेक्स्ट आहे ना तर त्याचा पूर्ण स्ट्रक्चर जो असेल ना तर तो चेंज होतो. ठीक आहे, इथे एक पूर्ण प्रोसेस जी असेल तर ती कम्प्लीट होऊ द्या. त्या अकॉर्डिंगली तुम्हाला ही जी टेक्स्ट तुम्ही वरती ऍड केलेली आहे ना तर ती चेंज होऊन येईल. टेक्स्टच्या अकॉर्डिंगली जितकी टेक्स्ट असेल तर तितकी तुमची मार्जिन ठेवली तर अजून जास्त बेटर राहील. मी थोडीशी वरची हेडिंग आहे ना तर त्यामुळे मार्जिन वाढवते, पण जे काही माझे सेंटर्स असतील ना तर ते देखील मी व्यवस्थित इकडे प्लेस करते. ठीक आहे, इथे बघा एक टेक्स्ट आलेली आहे, अशी आली आहे. ठीक आहे, अशी ही टेक्स्ट मी थोडीशी खाली घेते, आणि ही जे टेक्स्ट असेल ना तर ती मी इथे अरेंज करते. कलर चेंज करून बघूयात, जर टेक्स्ट परफेक्ट दिसत असेल ब्लॅक कलर मध्ये तर आपण जाऊयात, नाही तर आपण मग पुन्हा टेक्स्ट जी असेल ना तर ती चेंज करूयात. टेक्स्टचा फॉर्मॅट जो असेल ना तर तो चेंज करूयात. आय थिंक थोडंसं आपण बॅक जायला हवं. हा फॉर्मॅट जो असेल तर तो व्यवस्थित दिसत नाहीये, किंवा मग तुम्ही
ऍप्स मध्ये जर गेलात, आता इथे ऍप्स मध्ये जर तुम्ही स्पेसिफिकली गेलात तर ऍप्स मध्ये अजून वेगवेगळे ऑप्शन्स आहेत जे की तुम्ही वेगवेगळे टेक्स्ट जे असेल ना तर ते डिझाईन करू शकताय. ठीक आहे, तर आता मी ही टेक्स्ट जी असेल तर ते रेग्युलरच सेट करते कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे मी इतकं तुम्हाला इन डिटेल याच्यामध्ये एक्सप्लेन नाही करू शकत. ठीक आहे, इथे तुम्हाला वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन हवे असतील तर वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन तुम्ही इकडे ट्राय आउट करू शकता. ठीक आहे, जसं की इथे मी ब्लू कलर जो असेल ना तो ऍड करते. ब्लू कलर मधली एखादी डिझाईन जी असेल तर ती इथे मी ऍड करते. ठीक आहे, आता या पेजची थीम काय आहे, हेल्प मी काउंट माय गॅजेट्स. ठीक आहे, तर आता मी काय केलेलं आहे, आपल्या या डिव्हाइस मध्ये ना मी काही एलिमेंट्स जे काही असतील ना तर ते सेव्ह करून ठेवलेलं आहे. ठीक आहे, जे की मी माझ्या पेजवरती घेते. ठीक आहे, ओपन अपलोड करून घेते लगेच मी माझ्या पेजवरती. चेक करा, अपलोड करून घेतले. आता हे AI जनरेटेड आहेत किंवा तुम्ही गुगलवरून, पण गुगलवरती जर तुम्ही जनरेट केलेत ना तर ते तुम्ही तुमच्या डिझाईन मध्ये डायरेक्टली वापरू शकत नाही कारण त्याचा जो क्लॅरिटी असतो ना तर तो कमी असतो. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळी तुम्ही ते प्रिंट वगैरे करताय ना तर मग तो ब्लर वगैरे होऊ शकतो, तर असे म्हणजे तिकडे थोडेसे मिस्टेक्स होतात. आता इथे दोन आहेत, एक तर मी असा पण डोरेमॉन बनवलाय ज्याच्याकडे कॅल्क्युलेटर आहे. ठीक आहे, म्हणजे आता इथे काय आहे, थीम काय असणार आहे, हेल्प मी काउंट माय गॅजेट्स, म्हणून मग आता इथे आपण हा वापरूया. ठीक आहे, म्हणजे आपण डोरेमॉनला हेल्प करणार आहोत त्याचे जे काही गॅजेट्स असतील ना तर ते काउंट करण्यासाठी. मग आता इथे तुम्हाला माहिती आहे डोरेमॉनचे जे काही गॅजेट्स असतील ते. ठीक आहे, तर डोरेमॉनचा एक गॅजेट आहे ज्याचं नाव आहे एनिवेअर डोअर. तर सिम्पली तुम्हाला ते डोअर जर आता इथे मी जनरेट केलेले नाही आहेत पण तो डोअर सुद्धा तुम्ही जनरेट करून घेऊ शकताय. आता इथे हे डोअर्स आहेत. ठीक आहे, थोडासा वेगळा डोअर असेल तर तुम्ही तो यूज करू शकताय. फक्त मी जरासा डार्क बघते साईजने, सो दॅट वर्कशीट जी असेल ना तर ती प्रॉपर सेन्स करेल, म्हणजे व्यवस्थित मुलांना सुद्धा लक्षात येईल की हा दरवाजा आहे. त्यामुळे मी त्या अकॉर्डिंगली एक डोअर बघते. तर आपण हा डोअर घेऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाहीये. तर इथे बघा मी प्लेस करते. ठीक आहे, हे जे डोअर्स असतील ना तर मी साईज फक्त छोटी करते डोअर्सची आणि इथे मी प्लेस करते. किती डोअर्स बनवायचे आपल्याला तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही डोअर्स बनवा. आता इथे मला बॉक्स हवा आहे, ते जे डोअर्स असतील ना तर ते किती आहेत तर ते मोजून लिहिण्यासाठी मुलांना एक बॉक्स जो असेल ना तर तो द्यावा लागेल. डिटेलमध्ये बनवा, बघा. ठीक आहे, अगदीच फास्ट फॉरवर्ड मध्ये बघू नका, अगदी डिटेलमध्ये बघा ही जी व्हिडिओ असेल ती, कारण इथे भरपूर प्रॅक्टिकल गोष्टी ज्या असतील ना तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ठीक आहे, आता इथे काय काय करते मी बघा, जसं की मी फर्स्ट वन इथे दिलेत, 2 डोअर्स मी घेतलेत. ठीक आहे, इथे मी याला नंबर बॉक्स देते. ठीक आहे, आता जर मला हवं असेल तर मी काय करेन, स्पेसिफिकली शेप्स मध्ये येईल मी पुन्हा आणि इथे येऊन एक वेगळा शेप जो असेल ना तर तो पुन्हा मी घेईन. इथे त्याचा कलर पण मी व्हाईटच ठेवेन, पण याची पोझिशन जी असेल तर ती मी टू बॅक करणार. आता जर तुम्ही नवीन असाल, हे तुम्हाला येत नसेल तर थोडंसं ते तुम्हाला वेगळं वाटेल, पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ज्यावेळी तुम्ही हे शिकताय, ठीक आहे, प्रॅक्टिस होत आहे ना तर भरपूर गोष्टी तुमच्यासाठी सुद्धा सोप्या होऊन जातात. तर इथे मी फक्त एक बॉर्डर देते याला, जी की ब्लॅक कलरची असेल. ठीक आहे, ब्लॅक कलरची बॉर्डर जी असेल तर ती मी सेट करते. आता इथे आपला जो काही एलिमेंट होता ना तर तो बॅकवर्डला गेलाय, फक्त मी एलिमेंट जो आहे तर त्याला फॉरवर्डला घेते. ठीक आहे, हा एलिमेंट आहे आपला हा, तर त्याची पोझिशन जी आहे ना तर ती मी फक्त फॉरवर्ड करते, वरती आणते त्याला इथे असा. ठीक आहे, जस्ट अ सेकंड. ओके, असा घेऊन येतं. ठीक आहे, पोझिशन जी आहे त्याची तर ती आपण फॉरवर्ड करूयात, अरेंज मध्ये येऊन फॉरवर्ड. ओके, अशा पद्धतीने, सो दॅट व्यवस्थित ते लक्षात येईल आपल्या. आणि जो काही कॉर्नर आहे ना हे आहे ना तर त्याची साईज मी थोडीशी कमी करते, 1 ठेवते. ठीक आहे, म्हणजे काय, हे असे छोटे छोटे बॉक्सेस जर आपण बनवले, तर हा बॉक्स मी इथून बनवलाय शेप्स मधून, तुम्हाला इथे सुद्धा बॉक्सेसचे भरपूर ऑप्शन्स जे असतील ना तर ते अवेलेबल होत जातील. म्हणजे इथे काय गॅजेट्स किती आहेत डोरेमॉनचे तर ते काउंट करून आपण इकडे लिहू शकतो. हा पेजला मी लॉक करते. ठीक आहे, हा पण आहे, याला पण मी लॉक करते आणि याला मी सिम्पली डुप्लिकेट करते. ठीक आहे, म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी सेम जो असेल ना तो इथे पेस्ट करेन अशा टाईप मध्ये ऑब्जेक्ट जो असेल तर तुम्ही प्लेस करेन. थोडंसं डिस्टन्स ठेवूयात आपण 2 एलिमेंट्स मध्ये, झूम इन करून जे काही डिस्टन्स असेल तर ते सेट करेन. ठीक आहे, आता मी हे ऑब्जेक्ट्स जे आहेत तर ते ऍज इट इज घेते, नंतर आपण जे असतील तर ते डिलीट करूयात. यालाच मी डुप्लिकेट करते, डुप्लिकेटची जी काही आपली ट्रिक असेल तर ती वापरते आणि सेम एलिमेंट्स जे काही आहेत ना तर त्याला मी डुप्लिकेट करते. ठीक आहे, आता हा सेक्शन मला नको आहे तर हा सेक्शन मी डिलीट करेन, कारण तिकडे आपला डोरेमॉनचा जो काही एलिमेंट असेल ना तर तो येतोय, त्यामुळे हा पार्ट जो आहे डोरेमॉनच्या एलिमेंट वरती येतोय तर हा मी डिलीट करेन.
ठीक आहे. आणि इथे आता एनिवे डोअर्स आहेत, तर सगळीकडे काही आपण एनिवे डोअर्सच ऍड करणार नाही आहोत. इतर ठिकाणी आपण वेगळे एलिमेंट्स जे असतील तर ते ऍड करणार आहोत. त्यामुळे डोअर्स जे असतील तर ते मी तिकडून डिलीट करते आणि तिथे आपण दुसरे जे काही गॅजेट्स असतील डोरेमोनचे तर ते आपण ऍड करू शकतो. ठीक आहे. जसं की मी एलिमेंट्स मध्ये येते आणि एलिमेंट्स मध्ये येऊन मी इथे सर्च करते कपकेक्स. ठीक आहे. कपकेक्स सर्च करते आणि काही एलिमेंट्स येतात. असं काही नाही की प्रॉपर पूर्ण त्याच थीम मधले एलिमेंट्स तुम्हाला मिळायला हवे. आता मला इथे जे एलिमेंट्स मिळतात जे की मी तिथे प्रॉपरली यूज करू शकते त्या अकॉर्डिंगली कोणताही एलिमेंट मी वापरू शकते. ठीक आहे. साईज छोटी करते केकची. इथे मी याला प्लेस करते. ठीक आहे. चेक करा. आता इथे बेस्ट साईज जर तुम्ही गॅजेट्स घेतलेत, ठीक आहे, डोरेमोनचे जर गॅजेट्स तुम्हाला माहिती असतील तर नक्कीच तुम्ही गॅजेट्स सर्च करून इकडे ऍड करू शकता. ह्याला मी थोडंसं झूम करते कारण मला इन डिटेल हे जे असतील ना तर ते ऍड करायचे आहेत. किती केक्स ऍड करायचे त्या अकॉर्डिंगली तुम्ही इथे ते सेट करा. ठीक आहे. मला 4 ऍड करायचे आहेत. बघा मी इथे 4 जे असतील ना डिझाईन्स तर ते इथे सेट केले. ठीक आहे. तर कोणते कोणते एलिमेंट्स हवे आहेत तर ते थोडंसं तुम्ही इकडे सर्च करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर एनव्हलप एक असतो माहितीये ना, जर तुम्ही डोरेमोनचं कार्टून बघत असाल तर एनव्हलप असतो त्याच्यामध्ये. आता तिकडची एनव्हलपची थीम थोडीशी वेगळी आहे. ठीक आहे. तर मी इथे जो एनव्हलप घेते ना तर तो थोडासा वेगळा घेते. जो की मी हा यूज करते एनव्हलप. साईज छोटी. इथे मी याला सेट करते. ठीक आहे. म्हणजे हे जे एनव्हलप्स असतील तर ते मुलं काउंट करतील आणि जे काही नंबर्स असतील तर ते इकडे पुढे ऍड करते. ठीक आहे. एनव्हलप्स जे असतील तर ते मी इथे ऍड करते. ठीक आहे. अशा पद्धतीने आणि एक ऍड करते इथे खाली. थोडस झूम करते सो दॅट हे व्यवस्थित जे काही एलिमेंट्स असतील ना तर ते आपण अरेंज करतो. कारण कसेही एलिमेंट्स आपण अरेंज नाही करू शकत. त्याच्यासाठी प्रॉपर एक टेक्निक असते. त्याच अकॉर्डिंगली प्रोफेशनली तुम्हाला जे काही डिझाईन्स असतील तुमचे तर ते इकडे ऍड करावे लागतात. तर जे लोक डोरेमोन बघतात तर तुम्हाला माहिती असेल की डोरेमोनकडे एक टॉर्च पण असतो. ठीक आहे. टॉर्च लाईट जी असते असेल तर तीही असते. मी इथे टॉर्च म्हणून सर्च करते. तर टॉर्चचे सुद्धा जे काही एलिमेंट्स येतात इकडे तर ते मी ऍड करते. तर भरपूर आहेत पण आपल्याकडे तितका वेळ नाही आहे. त्यामुळे जितके मला अवेलेबल होत आहेत जे डिझाईन्स लगेच मला दिसत आहेत तर ते मी ऍड करते. तुम्ही थोडंसं वेळ घ्या आणि त्या अकॉर्डिंगली थोडा वेळ घेऊन तुमचे जे काही एलिमेंट्स असतील ना तर ते त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करा. ठीक आहे. तर ही माझी फर्स्ट टॉर्च आहे. यालाच मी डुप्लिकेट करते. सेकंड टॉर्च, थर्ड टॉर्च. ठीक आहे. डिस्टन्स वगैरे मी व्यवस्थित सेट केलेला आहे इथे. त्या अकॉर्डिंगलीच मी हे ऍड केलेलं आहे. ठीक आहे. ही माझी थर्ड टॉर्च. सेम टॉर्च मी इथे ऍड करते. ठीक आहे. टोटल मला 5 ऍड करायच्या तर मी 5 ऍड केल्या. तर 5 ऍड केलाय तर मग व्यवस्थित ते सेट करा खाली. काही हरकत नाही. 5 ऍड करताय. सॉरी, व्यवस्थित ते जे टॉर्च असतील तुमचे तर ते तुम्ही इकडे सेट करून घ्या. ठीक आहे. तर अशा अकॉर्डिंगली तुम्ही करू शकता. परत अजून एक आहे डोरेमॉनचा मेमरी ब्रेड. ठीक आहे. काय बोलतो आपण मेमरी ब्रेड. तर एक्झॅक्टली मेमरी ब्रेड तर तुम्ही ऍड करू शकत नाही. तर इथे जे काही काही ब्रेड अवेलेबल असतील तर ते तुम्ही इकडे घेऊ शकता आणि ते तुम्ही तुमच्या डिझाईन मध्ये ऍड करू शकता. जसं की हा बघा, हा तुम्ही मेमरी ब्रेड म्हणून यूज करू शकता. साईज छोटी. इथे मला एकच हवा आहे तर मी एकच प्लेस करेन असा. ठीक आहे. म्हणजे मुलं 1 लिहितील. तर अशा अकॉर्डिंगली तुमचा एक पार्ट जो असेल तर तो इकडे रेडी झालेला आहे. आता हे फक्त तुम्हाला डेकोरेट करायचं. ठीक आहे. हा जो पार्ट असेल तर तो डेकोरेट करायचा. मी जस्ट तो असाच जो असेल तर तो तिकडे लेफ्ट केलेला आहे. ठीक आहे. मी ऍड इमेज नेक्स्ट पेज करते. ठीक आहे. तर अशा टाईप मध्ये तुमचे जे काही वर्कशीट असेल तर ते तुम्ही रेडी केलेले आहे. ठीक आहे. मुलं काउंट करतील आणि लिहितील. वरचा पार्ट फक्त तुम्ही डेकोरेट करू शकता. मला थोडासा टाइम आपल्याकडे लिमिट आहे तर त्यामुळे मी फास्ट मध्ये दाखवते. आता इथे येऊन पुन्हा एलिमेंट्स मध्ये पुन्हा सॉरी, आता ही जी आहे ना ती मोटू पतलूच्या थीम मध्ये बघा. मोटू आणि पतलूच्या थीम मधली वर्कशीट आहे. ठीक आहे. तर बॅकग्राऊंड इथे मोटू पतलूचा मोस्टली विलेजेस बॅकग्राऊंड घ्यावा लागतो. त्यामुळे त्या अकॉर्डिंगली आपण एखादा बॅकग्राऊंड घेतो, सेट करतो आणि मग याच्यावरती तुम्ही कोणताही कलर घेऊ शकते. तर हा जो आपण बॅकग्राऊंडचा इमेज घेतलेला आहे ना तर इमेज वरती आता आपल्याला ऍक्च्युअल मध्ये डिझाईन करायची आहे ना वर्कशीट तर मग एक ब्लँक पेजेस घ्यावा लागतो ज्याच्यावरती जे काही आपलं डिझायनिंग असेल ना तर ते आपण करणार आहोत. ठीक आहे. जर तुम्ही मोटू पतलूच्या थीम मध्ये करणार असाल तर तुम्ही अपलोड्स मध्ये येऊन जे काही AI जनरेटेड रिझल्ट असतील मोटू पतलूशी रिलेटेड तर ते तुम्ही इकडे ऍड करू शकता. ते तुम्ही इथून घेऊ शकता. सिम्पली अपलोड करायचे तुमच्या इथून. एकदा ते तुम्ही इकडे अपलोड करून ठेवलेत ना तर ते तुमच्या डाउनलोड्स मध्ये तुम्हाला दिसतील आणि त्या अकॉर्डिंगली ते तुम्ही घेऊ शकता. डाउनलोडचा जो काही आपला सेक्शन असेल ना तर इथे तुम्हाला ते दिसतील ज्यावेळी तुम्ही ते डाउनलोड करता. ऍक्च्युअली माझ्याकडे मी काही थोडेफार डाउनलोड केले होते
तर ते मी तुम्हाला इथे घेऊन दाखवले. ठीक आहे, अपलोडच्या सेक्शन मध्ये घेतले मी आणि ते तुमच्यासोबत मी शेअर केले की कसे आपण यूज करू शकतो. तर तुमच्या डिझाईनच्या रिक्वायरमेंटच्या अकॉर्डिंगली तुम्हाला जे जे एलिमेंट्स हवे असतील तर ते एलिमेंट्स तुम्ही इकडे ऍड करू शकता. ठीक आहे, मग इथे सबस्ट्रॅक्शन असेल प्रॉपर थीमच्या अकॉर्डिंगली. ठीक आहे, जसं की आता सबस्ट्रॅक्शन ऍडिशन जर शिकवायचं असेल ते. पण आता इथे वर्कशीट डिझाईन करताना एक इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे सिलेबस. आता ही वर्कशीट कोणासाठी डिझाईन करताय? सेकंड स्टँडर्डसाठी. सेकंड स्टँडर्डचा सिलेबस कन्सिडर करून मग ही वर्कशीट बनवणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ही वर्कशीट तुम्ही कोणासाठी डिझाईन करताय? तर ही वर्कशीट तुम्ही डिझाईन करताय फर्स्ट स्टँडर्डसाठी, पहिलीच्या मुलग्यासाठी किंवा मुलगीसाठी. तर मग त्या अकॉर्डिंगली सिलेबस घेऊन मग तो तुमचा वर्कशीट डिझाईन करणं खूप जास्त इम्पॉर्टंट असतंय. ठीक आहे, तर त्या अकॉर्डिंगली तुम्हाला जर वर्कशीट मेकिंग, ठीक आहे, आता हे जे वर्कशीट मी बनवलेत पूर्ण हा जो पार्ट मी बनवलेला आहे हे तुम्हाला इन डिटेल जर माझ्याकडून शिकायचं असेल की कशा प्रकारे हे वर्कशीट्स जे असतील तर ते बनवायचे, तर आपला लाईव्ह वेबिनार असणार आहे. ठीक आहे, 7 दिवसाचा कम्प्लीट कोर्स असणार आहे, 7 डेजचा कम्प्लीट कोर्स असणार आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला अशा टाईपचे वर्कशीट्स जे असतील तर ते कशा प्रकारे बनवायचे तर ते सांगणार आहे. तर आपला वर्कशीट मेकिंग अँड सेलिंगचा जो काही कोर्स आहे ना तर तो 7 दिवसाचा आहे, जो की 11 एप्रिलला सुरू होतोय. 11 एप्रिलला, ज्याच्यामध्ये तुम्हाला इन डिटेल बेसिक टू ऍडव्हान्स सगळ्या गोष्टी म्हणजे वर्कशीटचा सिलेबस कसा ठरवायचा, पहिलीच्या मुलासाठी, सिनियर केजी साठी, दुसरीच्या मुलासाठी, मध्ये डिझाईन कसे बनवायचे किंवा त्याचे बंडल्स म्हणजे 30-40 पानाचे बंडल्स आपण बनवतो तर ते कसे बनवायचे, थीम वर्कशीट्स. ठीक आहे, हे जे आपण बघितले तर हे थीम वर्कशीट्स आहेत. जसं की मोटू पतलू असेल, टॉम अँड जेरी असेल तर तसे थीम वर्कशीट्स कसे बनवायचे, त्याचं प्राइसिंग कसं ठरवायचं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मार्केटिंग करून तुमचे जे काही वर्कशीट्स असतील ना तर ते विकायचे कसे, ते खूप इम्पॉर्टंट आहे. डिझायनिंग तर काय आपण कोणीही करतो, पण ते विकायचे कसे, कुठे, तर ते इन डिटेल तुमच्यासोबत सगळं शेअर केलं जाणार आहे. सगळं इन डिटेल तुम्हाला शिकवलं जाणार आहे. 7 दिवसाचा कोर्स आहे आणि फीज फक्त आणि फक्त 199 रुपये आहे. ठीक आहे, तर हे तुमचे 7 दिवस, तुमच्या आयुष्यातले 7 दिवस आणि हे तुमचे फीज 199 तुमच्या आयुष्यातला एक मोठा टर्निंग पॉइंट होऊ शकतो. कारण अशा टाईपचे वर्कशीट जे काही असतील ना तर ते बनवून एकदाच वर्कशीट बनवायची आणि कंटिन्युअसली सेम वर्कशीट तुम्ही 10 मुलांना, 100 मुलांना, 1000 मुलांना विकू शकताय. 99 रुपये, 199 रुपये, 299 रुपये, कस्टमाइज करताय तर 300-400 रुपयाला सुद्धा हे जे असतील तर ते तुम्ही चार्ज करू शकताय. ठीक आहे, तर इन डिटेल जर तुम्हाला माझ्याकडून लाईव्ह मध्ये शिकायचं असेल वर्कशीट मेकिंग अँड सेलिंग तर जो काही नंबर दिलेला आहे 8600333201 किंवा 9960503201 तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय, कॉल करू शकताय किंवा डायरेक्ट व्हॉट्सअपला मेसेज करा की वर्कशीट मेकिंग वर्कशॉप अटेंड करायचं आहे. जे काही डिटेल्स असतील तर ते पाठवले जातील. एनरोलमेंट झाल्यानंतर लगेचच तुम्हाला व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये जे आहे तर ते ऍड केलं जाणार आहे. बरोबर 11 एप्रिलला चालू होणार आहे आणि खूप काय काय तुम्हाला याच्यामध्ये शिकायला मिळणार आहे. हे तुमचे 7 दिवस आणि ही तुमची 199 रुपयाची फी तुमच्या आयुष्यातला एक मोठा टर्निंग पॉइंट जो असेल ना तर तो असू शकते. त्यामुळे हा चान्स अजिबात सोडू नका. त्यामुळे लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा. डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेले आहेत. इन डिटेल तुम्हाला सगळ्या गोष्टी, असे वर्कशीट्स कसे बनवायचे तर ते तुम्हाला शिकवलं जाणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. असेच छान छान इन्फॉर्मेटिव्ह प्रॅक्टिकल व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन दिसते तर ती पण हिट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.